हाय, मी यशोदा. वेलकम टू यशोदास आर्ट. मी आज तुम्हाला शिकवणार आहे बेल पान वापरून मंगळसूत्र. लास्ट व्हिडिओ पण टाकला होता मी, पण ते इतकं छान मला पण वाटलं नाही, म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये एडिशनल थोडंसं ॲड करून परत एकदा तुमच्यासाठी नवीन आणलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर चला मग मी आता इथं बेल पान घेतलेलं आहे आणि बॉल पिन आहेत आणि मी इथं एक 8 एमचा मॅट फिनिशिंगमधला एक बॉल घेतलेला आहे, म्हणजे गोल्डन कलरचा. आणि हे आपले खरबूजा बीट्स घेतलेले आहेत मी. किमान 7-8 घ्या, म्हणजे 8च्या ह्याच्याने आपण फ्लावर बनवून घेणार आहोत. तर मग इथं मी ग्रीन कलरचे ड्रॉप शेपचे बीट्स घेतलेले आहेत क्रिस्टल, जे आपल्याला बेलपानला हँगिंग म्हणून लावायचे आहेत. हे आपले 0 चे गोल्डन बीट्स आहेत आणि हे आपले 5 चे बीट्स आहेत, जे आपण बेलपानच्या जे मध्ये गॅप पडतो आपण तिथं ते वापरणार आहोत. तर आपल्याला नेहमी लागणारा हा वायर आहे 0.3 चा आणि मी इथं 4 लाईनचा मंगळसूत्राचं म्हणजे पोत घेतलेली आहे. तर आता आपले हे कटर आणि प्लायर हे तरी आपल्याला लागणारच आहेत मला. तर बघा चला, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया की कशा पद्धतीने आपण बनवतो. तर मी इथं काय केलेलं आहे, 0.3 वायर घेतलेला आहे. शक्यतो 2 या 3 राऊंड घ्या, तेवढंच लागतो, जास्त लागत नाही आपल्याला. आपण अगोदर काय करणार आहोत, फ्लावर बनवून घेणार आहोत. फ्लावर बनवून घेऊन मग परत आपण जे पेंडेंट आहे ते आपण रेडी करून घेणार आहोत. तर इथं मी एक हे घेतलेलं आहे खरबूजा बीट्स, त्यावर 1 चा गोल्डन कलरचा बीट्स घ्यायचा आहे. आपल्याला 1 चा गोल्डन कलरचं बीट्स वरती सोडून फक्त त्या खरबूजा बीट्समधून आपलं वायर जे आहे ते पास करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की आपल्याला टाईट घ्यायचं आहे. दोन्ही बीट्समध्ये गॅप दिलं तर ते काय होईल, व्यवस्थित ते राऊंड शेपमध्ये येणार नाही आणि छान पण दिसणार नाही. तर ते ह्या बघा, परत तसंच करायचं आहे आपल्याला. आपण जसं व्हाईट मोती वगैरे बनवतो ना फ्लावरचा, ह्याचा पर्लचा, त्याप्रमाणे म्हणजे मोती फ्लावर बनवतो त्याप्रमाणे सेम ह्याचं पण फ्लावर बनवून घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. सेम तसंच प्रोसेसने हा सुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहेत फ्लावर. इथं बघा तुम्ही, खूप सुंदर असं फ्लावर बनून रेडी होतो बरं का. खूप छान वाटतं ते पण. आपण इथं मॅट फिनिशिंगचं बॉल म्हणजे गोल्डन कलरचं बीट घेतलेलं आहे 8 चा. त्यामुळं अजून थोडं त्याचं लुक अजून थोडं खूप छान असं येईल, त्याचा लुक येईल. तर मी इथं काय केलं, 8 बीट्स जे आहेत म्हणजे खरबूजा बीट्स, ते मी इथं वायरमध्ये रॅप म्हणजे वळून घेतलेले आहेत व्यवस्थितपणे. तर बघा अशाप्रमाणे थोडा एक्स्ट्रा आपल्याला वायर कट करून घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही वायरला पकडून टाईटपणे आपल्याला काय करायचं आहे, हा बघा इथं अशाप्रमाणे थोडंसं एक्स्ट्रा असेल तर कसं होईल, ती परत अडकेल वगैरे. त्यामुळं आपल्याला काय करायचं, टाईटपणे रॅप करून घ्यायचं. इथं बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. ह्याप्रमाणे तुम्ही काय करा, आता काय करायचं आहे, फ्लावरला शेप देण्यासाठी 2-2 बीड्स ला घेऊन असं एखादा राऊंड मारायचा आहे. म्हणजे 2 बीड्स घ्यायचे, परत एक वायर घ्यायचं त्याच्यामध्ये. हा बघा अशाप्रमाणे 2 बीड्स करून घेतल्यावर हे बघा अशाप्रमाणे राऊंडचा होतो, छान दिसतं. आता आपण इथे 8 चं ते बीट्स आहेत ते घातलेलं आहे. 8 बीट घेऊन ह्याला एक मोती म्हणजे एक खरबूजा बीट्समधून खालनं आपण वरती बाजूनी रॅप केलं की मग ती टाईटली बसतो. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या साईडनी लावायसाठी स्प्रिंग बनवून घ्यायचं आहे. तर स्प्रिंग बनवण्यासाठी मी काय केलेलं आहे, तर 0.3 चा वायर नाही घेतलेला आहे. तर मी काय केलेलं आहे, तर 3 चा वायर घेतलेला आहे. तर इथं बघा, जेणेकरून त्याचं पॉलिश वगैरे जात नाही. काय नाही, फक्त आपण हे सूर्य स्टिक आहे ना, त्याच्यावर राऊंड करून घ्यायचे फक्त. वायरला फक्त राऊंड करून घ्यायचे. मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते. तर हा बघा अशाप्रमाणे झालेला आहे. आपल्याला हा वायर जे आहे त्या फ्लावरच्या वायरमध्ये हे बघा अशाप्रमाणे घालायचं आहे, जसं आपण बीट्स वगैरे घालतो. तर हा बघा अशा राऊंड पद्धतीनं इथं बघायचं आपल्याला साईज बरोबर बसलेला आहे. तर आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे माहिती का, आपण ह्या बाजूनी घालून घेणार आहोत. हे बघा इथं वायर आहे ना, तर ह्या बाजूनी परत आपल्याला ह्याच स्प्रिंगमधून हे वायर आपल्याला काढून घ्यायचे. 0.3 वायर जे आहे ते काढून घेतल्यानंतर ॲटोमॅटिक त्याचा शेप येतो राऊंडमध्ये आणि ती खूप छान असं बसलं जातं फ्लावरवर. तर बघा इथं तुम्ही पाहू शकता किती छान बसलेलं आहे. फक्त आपल्याला वायर जे आहे ते पास करून घ्यायचं आहे त्याच्यामधून. तर हा बघा इथं आता काय करायचं आहे, जे स्प्रिंग आहे ते आपल्याला फ्लावरसोबत अटॅच करून घ्यायचं आहे. छान पद्धतीनं अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला.
तुम्ही इथं बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता. सगळ्याकडनं आपल्याला काय करायचं आहे, ह्याला छान प्रमाणे असं व्यवस्थित येईल ज्याप्रमाणे आपल्याला ह्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघा राउंड पूर्ण सगळ्या बाजूनी त्याला फ्लावरसोबत अटॅच केलं, की मग ते असं हे होत नाही, म्हणजे स्प्रिंग वर निघत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं, छान व्यवस्थितपणे त्याला रॅप करून घ्यायचं आहे वायरला. बघा स्प्रिंगला आपल्या फ्लावरसोबत. तर खूप सुंदर दिसत आहे हा फ्लावर. इथं बघू शकता. आपण आता काय करायचं, ह्याला इथंच टाईट करून घ्यायचं आहे. आता आपण काय करूयात, जे बेल आहेत आपल्याला बेलपान, त्याला आपण खाली हँगिंग देणार आहोत ग्रीन कलरच्या क्रिस्टलनी. तर बघा हा बघा, इथे तुम्ही पाहू शकता. हा अशा प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, हँगिंगला लॉक करून इथं घेणार आहोत आपण. बघा इथं खूप सुंदर असं दिसतं हा. तर बघा काय नाही, आपल्याला बॉलपिनमध्ये क्रिस्टल घालायचं आहे अशाप्रमाणे. इथं बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. फक्त तर त्याला काय करायचं, बेलपानला आपल्या हा बघा अशा खालच्या होलमधून ते बॉलपिन पास करून घ्यायचं आहे. मग त्याच्या बाजूनी जे एक्सेस वायर असतं बॉलपिनचं, जे जास्त झालेलं असतं ते कट करून घ्यायचं. मग हा बघा अशाप्रमाणे त्याला राऊंड फिरवत आपल्याला, हे बघा तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये, राऊंड फिरवत आपल्याला ह्याला लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा, बघितलं ना तुम्ही. खूप सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. इतकं काय म्हणजे हे वाटत नाही, हार्ड नाही आहे, पटकन होऊ शकतं. तर बघा अशाप्रमाणे मी काय करेन आता, सगळे जे बेलपान आहेत मी अशाच प्रमाणे काय करते, रेडी करून घेते. मग तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस कशी काय करायची म्हणून. तर बघा आता मी इथं काय घेतलेलं आहे, इथं 20 गेजची वायर मी घेतलेलं आहे. आता साधारणतः मी थोडीशी जास्तच घेतलेलं आहे, का म्हणजे तुम्हीसुद्धा जास्तच घ्या. का म्हणजे आपल्याला किती लागेल कळता येत नाही त्यामुळं. तर बघा आता मी मिडल पॉईंट धरून असा नोज प्लायरनी एक राऊंड घेणार आहे. इथं बघा तुम्ही पाहू शकता ना, हा बघा अशाप्रमाणे राऊंड करून घेणार आहे. तर बघा इथं तुम्ही बघा, हा असंच वापरून आपण इथं काय करू शकतो, असा एक इथं राऊंडचा लूप रेडी होतो. ह्या लूप वर आपण फ्लावर म्हणा, आपण हे तर कशाकशासाठी हा लूप वापरू शकतो, म्हणजे आता आपल्याला कुठली कडी बनवायचं आहे या कुठल्या फ्लावरला अटॅच करायचा आहे, तरीसुद्धा आपण हे बघा ह्या फ्लावरला इथं अटॅच करायचं. मग झालं. जर तुम्हाला फक्त एवढेच फ्लावर असे बनवून अटॅच करायचे असेल, तर काय करायचं, थोडंसं गॅप द्यायचं दोन्हीकडनं. मग ती कट करायचं. मग इथं छोटंसं लूप करून घ्यायचं. मग ती काय होतं, कडी होतं. कडी झाली की मग एकाला एक आपण काय करू शकतो, अटॅच करू शकतो. अजून परत आपण अशाच लूप बनवून चंद्र जे हार आहेत ते बनवू शकतो आपण. अशाच लूप वापरून आपण चोकर बनवू शकतो. म्हणजे सेम प्रोसेस आहे, काय इतकं वेगळं नाही. तर मग मी आता काय करणार आहे, आता हे बघा इथं थोडीशी सरळ घ्यायचे. मग आता मी इथं फ्लावरला ह्या लूपवर अटॅच करून घेणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता. हे बघा अशा प्रमाणे सुद्धा तुम्ही लूप बनवून अटॅच करू शकता कुठेही. तर हे बघा खूप सुंदर. आता आपण ह्याला फ्लावरला इथं अटॅच करून घेणार आहोत लूपवरती. तर वायर त्या लूपमधून पास करून घेऊन फ्लावरला आपण टाईटपणे छान असा हा ह्याच्यावर वायरवर आपण टाईटपणे रॅप करून घेऊया, जेणेकरून म्हणजे ते कसं होईल, फ्लावर इकडे-तिकडे हलणार नाही. त्याप्रमाणे खूप छान असं टाईट रॅप करायचं आहे. टाईट रॅप केलं, की मग काय होईल, आपल्याला छान असं फ्लावर हालत नाही. मग लूकसुद्धा त्याचा खूप सुंदर असा लूक येईल. तर बघा पकडणी जर होत नसेल, तर आपल्याला काय करायचं, प्लायरनी धरायचं. मग त्या बीचसोबत आपल्याला वायरवर टक करायचं आहे. आता आपण काय करूयात, थोडंसं ह्याला बेंड करूयात, जेणेकरून हा बघा दिसलं तुम्हाला, हा थोडंसं असं बेंड करायचं जेणेकरून ती स्ट्रेट येईल. ह्या बघा खूप असं काय करायचं, असं थोडंसं बेंड करून थोडंसं सरळ करायचं. तर मग हे सरळ झालेलं आहे इथं. आता आपण ह्याच्यामध्ये बेल पान घालून बनवूयात. तर आता आपण बघा असंच बघितलं, थोडंसं अटॅच होतो. मग इथं मी एक काय करते, 5 एमचं बीट घातलेलं आहे. आणि आता हे सेमच सगळे ववून घ्यायचे त्याच्यामध्ये. ह्या साईडला 3 आणि ह्या बाजूनी 3 असे करून आपल्याला काय करायचे, ववून घेणार आहोत आपण ह्याला, म्हणजे वायरमध्ये घालून घेणार आहोत. तर इथं बघा तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असा हा बनतो. झाल्यावर तरी खूप छान दिसतं बरं का. आता ह्या साईडनी पण आपण एक 5 एमची बीट घालून घेणार आहोत.
आणि आपले हे जे बेलपान आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत वायरमध्ये. खूप छान दिसतं. तर बघा अशाप्रमाणे आपण घालून घेऊयात. हा बघा, खूप मस्त वाटतं. इथे तुम्ही पाहू शकता. चला आता आपण काय करूयात, इथं अजून एक एक साईडला इकडं एक ह्या बाजूने एक 5 mm ची बीट आणि ह्या बाजूने एक घालून, तर बघा जे एक्सेस वायर उरलेलं आहे ते थोडंसं कट करून घेणार आहोत. कट करून आपल्याला काय करायचं आहे, लूप करायचं आहे, जे आपल्याला मंगळसूत्र अडकवायला येईल त्याप्रमाणे. हे बघा इथं थोडंसं धरायचं प्लायरनी, मग असं एक लूप द्यायचं आहे. इकडचं ह्या साईडचं पण आपण असंच करणार आहोत. कट करून घ्यायचं एक्सेस वायरला आणि इथं आपण हा बघा अशाप्रमाणे काय करायचं आहे, लूप बनवून घ्यायचं आहे. तर बघा हे आपलं आता सध्या अर्ध झालेलं आहे. आता ह्याला फुल फिनिशिंगसोबत कंप्लीट करण्यासाठी आपण आता काय करणार आहोत, 0.3 mm वायर घेणार आहोत आणि जे गॅप आहेत तिथं आपण काय करणार आहोत, बीड्स घालणार आहोत गोल्डन कलरची. तर आता हे जे गोल्डन कलरचं 5 mm बीड्स घातलेलं आहे आपण लास्टला, तिथं वायर थोडीशी धरायची आणि चांगल्या प्रमाणे रॅप करून घ्यायचं तिथं, म्हणजे जेणेकरून ती वायर जे आहे ते निघणार नाही. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, जे फर्स्टवाला बेलपान आहे ना, त्याच्या बॅक साईडनी सेकंड हा बघा इथं होलमध्ये, सेकंड होलमध्ये असं आपल्याला पास करून घ्यायचं आहे वायर आणि आता इथं आपण घालणार आहोत एक 5 mm चा बीट घालणार आहोत. तर बघा इथं अशाप्रमाणे एक अजून इथं वायरमध्ये म्हणजे बेलपानचे होल असतात, त्या दोन्ही होलमधून आपल्याला हा जी वायर आहे आपण 5 mm चा बीट घातलेला, तर बघा किती सुंदर, एकच घातला तरी जस्ट त्याचा लुक किती चेंज होतो बघा, तुम्ही इथं पाहू शकता. तर बघा हे परत सेमच प्रोसेस आहे. हा बघा अशाप्रमाणे आपल्याला दोन्हीही होलमधून पास करून घ्यायचेत. आपल्या इथं फर्स्टमध्ये आपल्या फर्स्ट होलमधून घेतलो आपण. आता हे पुढचे दोन्ही कसं करणार आहोत, आपण दोन्ही होलमधून पास करून घेणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं, हा वायर काय करायचा आहे, इथं फ्लावरमध्ये थोडंसं आपण रॅप करून घ्यायचं. हे फर्स्टला जे आपण 5 mm ची बीट घातलं होतं ना, तिथं रॅप करायचं, म्हणजे तिथं ती टग होतं. मग आता इथं परत काय करायचं आहे, ह्या फ्लावरला हा बघा इथं, ह्या फ्लावरला इथं अटॅच करून घेणार आहोत आपण. परत ह्याला सेमच जसं तिथं घेतलं ना, सेकंड होलमधून पास करायचे आहेत. फर्स्ट होलमधून करायचं नाही. आता सेकंड होलमधून पास करून इथं परत एक 5 mm चा आपण बीट घालून घेणार आहोत. इथं बघा तुम्ही सेमच आहे, एवढं काय लेंदी नाही आहे, खूप सुंदर दिसतं. सेम प्रोसेसने म्हणजे करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण हे बीट घालण्याचं रिझन म्हणजे काय, जे बेलपान आहेत ती हालत नाहीत आणि एक त्याला बेस म्हणजे भेटतो, की ती छान एका लाईननी असं दिसेल. त्यामुळे आपल्याला इथं मध्ये एक काय करायचं, बीट्स घालून घेणार आहोत, जेणेकरून ती हालत नाहीत. बघा इथं किती छान असं बसलेले आहेत ती. आता आपल्याला ह्या जे 5 mm जी बीट आहे तिथं परत रॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे फर्स्ट लाईनवरचं संपलेलं आहे त्याच्यामुळं. आता इथं पण आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडचा हे जे बॅकमध्ये हा बघा, हे जे सेकंड होल आहे ना, ह्या होलमधून आपल्याला पास करून घ्यायचं आहे. ह्या बघा इथं. आता आपल्याला काय करायचं आहे, परत इथं पण बघूयात, म्हणजे 2 5 mm चे जर बसेल तर ट्राय करूयात, म्हणजे कसं वर सिंगल आणि खाली डबलमध्ये करायचं म्हणून. बघू बसतो काय करतो, नाही नाही बसणार का, म्हणजे थोडंसं जास्तच म्हणजे मोठं होईल. एकच 10 mm चं बीट तुमच्याकडे असेल तर तुम्ही बसवू शकता. तर सेम वर जसं आपण दोन्ही होलमधून पास करून घेतलेला आहे, त्याप्रमाणेच इथंसुद्धा आपण हा पास करून घेऊयात. इथं बघा अशाच प्रमाणे खूप सुंदर दिसतंय. आता आपलं झालं एक थोडक्यातच म्हणजे आपलं संपतच आलेलं आहे मंगळसूत्र. खूप छान वाटायला लागले पेंडेंट. आता हे काय आपले सण चालूच झाले म्हणा, त्याच्यामुळं तर काय कितीही काहीही नटलं तरीसुद्धा कमीच वाटतो आपल्याला. तर हा बघा हं, अशाप्रमाणे घालायचं आहे. परत सेमच आपलं प्रोसेस जी आहे ती आपलं इथं परत ते 5 mm च्या बीटच्या भोवतीनं आपल्याला रॅप करायचं आहे. सेम प्रोसेस आहे. तर पहा परत तसंच घेतलेलं आहे आपण. तर बघा झाले म्हणजे किंवा किती 5 mm चे बीट्स लागतात, म्हणजे 4 वरती आणि 4 खालच्या साईडनी, असे आपल्याला 8 बीट्स लागतात. हां, म्हणजे कसं एका एका गॅपमध्येच येतो ना,
त्यामुळं इतकं काय वाटत नाही. वरच्या बाजूला 4 आणि खालच्या बाजूला 4 असा 8 5 एमचे बीड्स लागतात. आणि आपण फ्लावर कितीचं बनवलेलं आहे, 8 खरबुजा बीट्सनी फ्लावर बनवलेला आहे. आणि जे मिडलमध्ये जे फ्लावर घेतलेलं आहे ते 8 एमचा मॅट पॉलिशचा फ्लावर आहे, म्हणजे बीट आहे ती फ्लावर जे मिडलमध्ये वापरलेला आहे. स्प्रिंग जे बनवलेलं आहे आपण ते 0.3 एमच्या वायरनी न बनवता आपण 30 एमच्या वायरनी बनवलेला आहे. तर हा बघा खूप सुंदर असा हा लुक इथं झालेला आहे. आपण ह्याला परत वायरला एक अशी गाठ मारून घेऊयात जेणेकरून ते तिथंच फिक्स होईल. तर बघा खूप छान. आणि उरलेलं जे एक्सेस वायर आहे ते कट करून घ्यायचं आहे. अजून त्याला परत थोडीशी अशी रॅप द्यायची आहे जेणेकरून ते तिथंच फिक्स होऊन जातो मग. तर बघा अशाप्रमाणे आपण फिक्स करून घेणार आहोत त्याला. बघा इथं आता आपण काय करणार आहे, सेम आता ते फ्लावरला पण आपण ग्रीन बीटची हँगिंग लावणार आहोत. तर बघा बॉलपिनमध्ये मी क्रिस्टल घालून घेतलेला आहे. क्रिस्टल घालून घेऊन तर बघा इथं आता हे थोडंसं चांगलं बघायचं पॅक फ्लावरच्या मिडलमध्ये घ्यायचं. हा बघा ह्याला मी सुद्धा सेमच प्रोसेस टाईट करून घ्यायचं. म्हणजे हँगिंग लावले की त्याचा लुकच खूप एनहॅन्स झालेला आहे ना, खूप मस्त दिसत आहे. इथं पहा तुम्ही, खूप छान वाटत आहे हा. झाला आपला आता पेंडेंट रेडी झालेला आहे. बेलपान मंगळसूत्रचा पेंडेंट. आपण आता इथं काय करणार आहोत, ही मंगळसूत्र त्याला अटॅच करणार आहोत. मी काय केलेलं आहे इथं कडी लावून घेतलेली आहे ऑलरेडीच. तर फक्त कडीला ह्याच्यामध्ये हुकमध्ये आपण अटॅच करून घेणार आहोत. बघा इथे किती सुंदर दिसत आहे. खूप छान झालेलं आहे मंगळसूत्र. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही. तर हा बघा चला बाय, सी यू, थँक्स फॉर वॉचिंग.